नमस्कार मंडळी. कविता अमृतकर या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रावण सोमवार 2026 बद्दल संपूर्ण माहिती. यंदा श्रावण सोमवार कधीपासून सुरू होत आहे, श्रावण सोमवारच्या तारखा काय, प्रत्येक सोमवारी कोणती शिवामूठ आहे, सोमवारी पूजा कशी करावी, पूजाविधी, उपवासाचे नियम, या दिवशी काय करावे काय टाळावे, श्रावण सोमवारचे धार्मिक महत्त्व आणि दानाचे महत्त्व. तर अशी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. यावर्षी श्रावण महिना 13 ऑगस्ट 2026 पासून सुरू होऊन 11 सप्टेंबर 2026 पर्यंत आहे. या पवित्र महिन्यात भगवान महादेवांची भक्तिभावाने पूजा केली जाते. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी उपवास, अभिषेक, रुद्रपाठ, शिवमहिमा स्तोत्र आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात अशी श्रद्धा आहे. श्रावण हा हिंदू धर्मातील सर्वात पवित्र महिन्यांपैकी एक मानला जातो. समुद्र मंथनाच्या वेळी निर्माण झालेले हलाहल विष भगवान शिवांनी प्राशन करून संपूर्ण सृष्टीचे रक्षण केले. त्यानंतर देवांनी भगवान शिवांना जलाभिषेक केला. तेव्हापासूनच श्रावण महिन्यात शिवाला जल अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली असे मानले जाते. या महिन्यात भक्त मंदिरात जाऊन शिवलिंगावर जल, दूध, बेलपत्र, धतुरा, भस्म, फुले अर्पण करतात आणि शिवनामाचा जप करत असतात. तर यावर्षी एकूण 4 श्रावणी सोमवार आहेत. पहिला श्रावण सोमवार हा 17 ऑगस्ट 2026 रोजी येत आहे आणि या दिवसाची शिवामूठ आहे, म्हणजे पहिल्या श्रावण सोमवारची शिवामूठ ही तांदूळ आहे. दुसरा श्रावण सोमवार 24 ऑगस्ट 2026 रोजी आहे आणि दुसऱ्या श्रावण सोमवारची शिवामूठ आहे तीळ. तिसरा श्रावण सोमवार 31 ऑगस्ट 2026 रोजी आहे आणि तिसरा श्रावण सोमवारची शिवामूठ आहे मूग. चौथा श्रावण सोमवार 7 सप्टेंबर 2026 रोजी आहे. शिवामूठ आहे जव. तर अनेक ठिकाणी ही शिवामूठ भगवान शंकरांना अर्पण करण्याची सुंदर परंपरा आजही पाळली जाते. तर प्रत्येक सोमवारी आपण अशा प्रकारे शिवामूठ व्हायची आहे. त्यानंतर श्रावण सोमवारची पूजा कशी करावी थोडक्यात आपण बघूया. तर श्रावण सोमवारची पूजा शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर किंवा सकाळी लवकर उठून करावी. म्हणजे सर्वप्रथम स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. आपले देवघर स्वच्छ करावे आणि भगवान शिव आणि माता पार्वतीचे स्मरण करावे. त्यानंतर शिवलिंगावर स्वच्छ जल, गंगाजल, दूध, पंचामृत आणि पुन्हा जलाने अभिषेक करावा. अभिषेक केल्यानंतर बेलपत्र अर्पण करावे आणि बेलपत्र अर्पण करताना त्याचा गुळगुळीत भाग जो असतो तर तो शिवलिंगाकडे राहील याची काळजी घ्यावी. त्यानंतर धतुरा, आकड्याची फुले, पांढरी फुले, भस्म, चंदन या सर्व वस्तू भगवान शिवांना प्रिय आहेत. तर या सर्व वस्तू भगवान शिवांना किंवा शिवलिंगावर अर्पण कराव्यात. नंतर धूप दीप दाखवून नैवेद्य अर्पण करावा. ओम नमः शिवाय या मंत्राचा किमान 108 वेळेस तरी जप करावा. शिवचालिसा, शिवमहिमा स्तोत्र किंवा रुद्रपाठ म्हणजे अत्यंत शुभ मानले जाते. तर या दिवशी आपण याचे पठण किंवा श्रवण देखील करू शकतो. नंतर शेवटी आरती करून सर्वांना प्रसाद वाटप करावा. श्रावण सोमवारला अनेक भाविक उपवास करत असतात. काही जण निर्जल उपवास करतात. निर्जल म्हणजे फक्त पाण्यावर राहून उपवास करतात, पाणी पिऊन उपवास करतात. तर काही जण फळाहार किंवा फराळ करत असतात. तर फराळामध्ये किंवा उपवासामध्ये आपल्याला फळे, दूध, ताक, दही, राजगिरा, साबुदाणा, शेंगदाणे, बटाटा यांचा समावेश आपण करू शकतो आणि दिवसभर उपवास करून संध्याकाळी हा उपवास सोडायचा असतो. आणि उपवास सोडताना सात्विक आहार घ्यायचा आहे, म्हणजे नैवेद्य दाखवून संध्याकाळी उपवास सोडायचा आहे. त्यानंतर राग, वादविवाद, असत्य बोलणे आणि कोणाचाही अपमान करणे टाळावे. मन आणि आपली वाणी आचरण शुद्ध ठेवण्याचा या दिवशी प्रयत्न करायचा आहे. श्रावण महिन्यात दानाला देखील विशेष महत्त्व आहे. जर शक्य असेल तर अन्नदान, जलदान, वस्त्रदान आणि गरजूंना धान्यदान करावे. दान हे नेहमी आपल्या श्रद्धेनुसार आणि आनंदाने करावे. असे मानले जाते की श्रावण महिन्यात भगवान शिवांची भक्तिभावाने पूजा केल्यास मनःशांती, आरोग्य, सुखसमृद्धी आणि कुटुंबात आनंद प्राप्त होतो. अविवाहित मुला-मुलींना योग्य जीवनसाथी मिळावा, तसेच विवाहित दाम्पत्याचे वैवाहिक जीवन सुखी राहावे यासाठीही अनेक जण श्रावण सोमवारचे व्रत करत असतात. पूजा ही केवळ इच्छा पूर्ण करण्यासाठी नव्हे, तर श्रद्धा, भक्ती आणि आत्मशुद्धीसाठी करावी. त्यामुळे म्हणजे आपण श्रावण सोमवारचा उपवास असेल किंवा पूजा असेल तर अत्यंत मनोभावे करावी आणि त्याची आपली फलप्राप्तीसुद्धा अधिकाधिक मिळत असते. तर मंडळी, अशी होती श्रावण सोमवारची 2026 विषयी संपूर्ण माहिती
आणि ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच धार्मिक व सण उत्सवांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत. धन्यवाद.